महाराष्ट्राची बदलती पत्रकारिता. गेल्या आठवड्यामध्ये मला जेव्हा फोन आला, स्वतः भेटायला बँकेची टीम आली, नाईक साहेब आले, त्यावेळी तो विषय ठरला. सुरुवातीला त्यांना जेव्हा सांगितलं की हुपरी सारख्या ठिकाणी, मी नाव पैसा फंडचं नाव ऐकून होतो, बऱ्याच वर्षापासून ऐकून होतो. 75 वर्षांची बँक आहे, 45-46 वर्ष झालं बँक मला अखंडपणे चालू आहे. जवळपास म्हणजे मूठभर धान्यातून ज्या संकल्पनेतून ही जी बँक सुरू झाली आहे, आज जवळपास 950 कोटींचा टर्नओव्हर करते. लवकरच ती 5000 कोटीचा टर्नओव्हर करू, या शुभेच्छा मी त्यांना देतो. सचोटी, विश्वास, प्रामाणिकपणा मला इथं ठाई प्रत्येक संचालकाच्या बॉडी लँग्वेजमध्ये, देहबोलीमध्ये मला जाणवला. आणि ही संस्था का टिकून आहे? चांगल्या बँका धडाधड एका रात्रीत बंद पडत असताना ही बँक केवळ कर्ज देते, ठेवीच घेत नाही, तर सामाजिक उपक्रम राबवते, अनेक वेगवेगळे प्रयोग करते, अनेक व्यवसाय उभे करते, अनेक व्यावसायिकांना मदत करते. हे ऐकताना मला खूप छान वाटलं. आज खूप चांगल्या ठिकाणी खूप चांगला वेळ माझा जातोय, हे मला आनंदाने सांगावंसं वाटतं. आपला आजचा जो विषय आहे, महाराष्ट्राची बदलती पत्रकारिता. गेली 37 वर्ष झाले मी पत्रकारितेमध्ये आहे. आणि मी 37 वर्ष सांगत जरी असलो तरी समोर बसलेली ही तुम्ही सगळी जी मंडळी आहेत, माझं वय आणि तुमचा अनुभव तेवढा सारखा कदाचित जार्ग असेल. तुम्ही सगळे बाप माणसात, ज्येष्ठ मंडळी आहात, तुमच्यासमोर मी काय बोलावं. मात्र तुम्हाला तुमच्या तारुण्याच्या काळातील 35-30 वर्षापूर्वीचा काळ जर आठवत असेल, वृत्तपत्रांचा, मी बदलते पत्रकारिता, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सध्याचं जे ऑनलाईन डिजिटल चाललंय, तिन्हीचा पण मी धांडोळा घेणार आहे टप्प्याटप्प्याने, काल, आज, उद्या. आपण अगोदर भूतकाळामध्ये जाऊया. एक काळ असा होता की पुण्या मुंबईहून जे पेपर यायचे दुसऱ्या दिवशी यायचे, रेल्वेने यायचे, रेल्वेने दुसऱ्या दिवशी गावात एसटीने यायचे, पण ते वाट पाहायचंच. नंतर ते दुसऱ्या दिवशीचे पेपर संध्याकाळी येऊ लागलं, तरी पण आपण वाट पाहायचं. त्याच्यामध्ये ते अग्रलेखात तेव्हाच्या संपादकांनी काय म्हटलंय हे त्यांचं ते ज्ञान वाचण्यासाठी आपल्या लोकांना उत्सुकता असायची. शहरात असेल, ग्रामीण भागात असेल, महाराष्ट्राच्या सगळ्या. तो काळ होता संपादकाला काय वाटतंय, पत्रकाराला काय वाटतंय. आणि तेव्हा तो अधिकार होता, तो हक्क होता संपादकांचा, पत्रकारांचा, की आम्हाला काय वाटतंय हे आम्ही हक्काने सांगायचं, ते लोकांना पटायचं, विश्वास ठेवायचं. पूर्वीच्या काळी 3 व्यक्ती समाजामध्ये, एक घरातील आई वडील, लहानपणापासून आपला त्यांच्यावर विश्वास, आई वडील जे सांगतील तेच खरं, त्याच्यावर आपला विश्वास होता. त्यानंतर शाळेत गेल्यानंतर गुरु, शिक्षक असतील, शिक्षक जे सांगतील तेच खरं, 2 दुणे 4 हेच सत्य आहे, 2 दुणे 5 असं कधी विचारत नसतो, तो आपल्या मनात प्रश्न पण कधी येत नव्हता. आणि नंतर मोठे झालं तर समाजामध्ये वृत्तपत्र वाचत असताना पत्रकार, आई वडील, गुरु आणि पत्रकार यांच्यावर लोकांचा खूप विश्वास होता. हे तिघं जे सांगतील हे सत्य आहे, याच्यावर 100 ठाम विश्वास होता सगळ्यांचा. मात्र आता परिस्थिती बदलत चालली. ती कशी बदलत चालली मी तुम्हाला नंतर सांगतो. तो जो काळ होता की मला काय वाटतं हे सांगायचा, तो काळ आता सध्याच्या या गुगलनं पूर्णपणे बदलून टाकला आहे. सध्या लोकांचा आईवडिलावरही विश्वास नाही, गुरुवर विश्वास नाही, पत्रकारावर बिलकुल विश्वास राहिला नाही. हे पत्रकार असून सुद्धा तुम्हाला मी सांगतो. कारण कोणी काही सांगितलं तर पटकन गुगलवर सर्च करून मला पाहिजे ती माहिती मी घेतोय. त्यामुळे कुणी जर सांगितलं तर त्याला फॅक्ट चेक, जे समोरचा सांगतो ते खरं आहे का हे चेक करण्यासाठी तुमच्या हातामध्ये मोबाईल आलाय. त्या मोबाईलनं सगळ्यांची लाईफस्टाईल बदलून टाकली, सगळ्या समाजाची मानसिकता बदलून टाकली आहे. त्यामुळं गेल्या 37 वर्षातली पत्रकारिता, म्हणजे कोरोनापासूनच तुम्हाला सांगतो 2020 पर्यंत माझी पत्रकारिता आमची खूप वेगळी होती. आणि कोरोना नंतर झपाट्यानं मोबाईल प्रत्येकाच्या हातात होता, पण हाय हॅलो कॉलिंग पुरता होता. इंटरनेटचा वापर कोरोना नंतर घरामध्ये जेव्हा 6 महिने 1 वर्ष आपण जे कंटिन्यू थांबलो एकांतामध्ये, त्याच्यानंतर आयसोलेशनचा जो प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर मोबाईल हा आपला मित्र बनला, मोबाईल आपला गुरु बनला, मोबाईल हा एक विश्वासू बनला. त्याच्यावर मोबाईल पूर्ण आपलं अवलंबून सुरू झालं ते. त्यामुळं आम्हाला सुद्धा झपाट्यानं बदलावं लागलं. मी आता जे तुम्हाला मी सांगितलं पहिलं, की पूर्वीच्या काळी पत्रकारावर प्रचंड विश्वास होता. आम्ही काय सांगतो, आम्ही काय लिहितो हे तुम्ही आवडीनं वाचत होता. मात्र आता मला काय वाटतं, मी म्हणजे एक संपादक म्हणून सांगतोय, मला काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय हवंय,
तुम्हाला काय पाहिजे, हा उलटा प्रवास आता पत्रकारिता सुरू झाला, तो शोध आम्ही घेतोय. मी आता लोकमतचा कार्यकारी संपादक म्हणून काम करतोय कोल्हापूरमध्ये, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी 5 जिल्ह्यांसाठी. कोरोना नंतर माणसं जशी बदलली, सगळ्याच घटकांमध्ये झपाट्यानं बदल झालेले आहेत. तसं पत्रकारितेमध्ये पण बदल झालेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बदल झाला आहे, पत्रकारितेमध्ये बदल झालेला आहे. खरा बदल तुम्हाला सांगतो, मीडियाचा जो आहे टप्प्याटप्प्याने सांगतो, 1992 पासून झाला. 1992ला जेव्हा बाबरीचं जे प्रकरण झालं, त्यानंतर ज्या दंगली उसळल्या, त्या काळी लोकांना काय घडलंय, म्हणजे बातमीपेक्षा फोटोमध्ये लोकांना इंटरेस्ट होते. लोकांना ते फोटो पाहिजे होते, जे जाळ लागलेली आहे, बॉम्बस्फोट झालेले आहे, लाठी हल्ले झालेले, लोक रडताना. त्यावेळी स्वतःला पत्रकार लाईव्ह जे आहे ना, लाईव्ह, तेव्हा टीव्ही नव्हते, पण लाईव्ह जर्नलिझम हा जो प्रकार आपला आता सुरू करणार आहे, हे अनेक वृत्तपत्रांनी ओळखल्याने स्वतःला बदलून घेतलं. जे पूर्वी खिड्यामध्ये होते ते ऑफसेटमध्ये गेले, जे ऑफसेटमध्ये होते 4 कलर प्रिंटिंग मध्ये गेले. 4 कलर प्रिंटिंग मध्ये सुद्धा फोटोला महत्व आलं. फोटोला पूर्वीच्याकडे महत्व नव्हतं. 1992 पासून तो प्रकार झाला. त्यानंतरची पत्रकारिता बदलली 2008 साली. 26/11ला जो मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला, तोपर्यंत तुम्ही पेपर वाचता, जो काही आज 12+4 पाणी 4 पाण्याची पुरवणी असते. मी लोकमत संपादक, मी लोकमतचं उदाहरण देतो. 12 पाण्याचा मुख्यांक असतो, 4 पाण्याची आमची हॅलो कोल्हापूर म्हणून पुरवणी असते. तुम्ही ते वाचता, पण ते वाचण्यासाठी हजारो हात 24 तास आदल्या दिवशी काम करत असतात. हे तुम्हाला माहित नसेल कदाचित. तुम्ही एखादी बातमी 2 मिनिटात वाचता सोडून देता, पण त्या 2 मिनिटाच्या बातमीसाठी शेकडो लोकांनी आदल्या दिवशी काम केलेलं असते. तर 2008 सालापर्यंत लाईव्ह पत्र म्हणजे फोटो जर्नलिझम सुरू झालं होतं. मात्र जेवढं पोलीस सांगतील, जेवढं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होईल, तेवढीच पत्रकारिता, तेवढीच क्राईम जी जर्नलिझम आम्ही करत होतो. मात्र 26/11चा हल्ला झाल्यानंतर तिथं कुठलाही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा चॅनलवाला, कॅमेरामन पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल झालाय का, कुणी हल्ला केला काय, वाट बघत थांबत नव्हते. ते लाईव्ह करत होते. प्रत्येक चौकामध्ये शेकडो कॅमेरे लागले होते. ही कार इकडून गेली, इकडून गोळीबार सुरू झाला, इकडून एवढे मेले. त्याच्यानंतर पत्रकारितेला प्रिंट मीडियाला बदलून घ्यावं लागलं. त्याविषयी रात्री काय पेपरवाले गुन्हा दाखल झालाय का, पोलीस काय सांगतात, हे विचार करण्याच्या किंवा वाट पाहण्याच्या मनस्थितीत नव्हते. जे डोळ्याला दिसलं ते छापण्याची सुरुवात त्या दिवसापासून जास्त वेगानं सुरू झाली. ही पत्रकारिता 2008 नंतर बदलली. पण खरा पत्रकारितेचा महाराष्ट्रातला जर म्हणता येईल वेग जो वाढला, या 2020 कोरोना नंतर वाढलेला आहे. कोरोना नंतर जी आता तुम्हाला मी सुरुवात जी केली, मोबाईल, गुगल असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यांचं प्रमाण प्रचंड वाढलं. लोकांचं हे वाचण्याचं, पाहण्याचं, व्हिडिओकडे प्रमाण वाढलं. त्यामुळं आता पत्रकारितेला एवढ्या झपाट्याने पत्रकाराला बदलून घ्यावं लागलेलं आहे. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी समजा हुपरी गावाच्या तिथं एक काल रात्री जर एखादा अपघात किंवा आजचं उदाहरण देऊ, आज रात्री समजा 11, 11:30, 12 वाजता जर एखादा अपघात जर घडला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथला हुपरीच्या वार्ताहराला कळायचा, तो संध्याकाळी आमच्याकडे बातमी पाठवून द्यायचा, रात्री आम्ही ती प्रिंट करायचो आणि तिसऱ्या दिवशी ती बातमी छापून तुमच्याकडे तो अंक घरात यायचा. 3 दिवसापूर्वीची बातमी तुम्ही वाचताना अरे असं आहे का, मला माहितच नव्हतं. हे पूर्वीचं बरं का, मोबाईल पूर्वीचं युग तुम्हाला मी सांगतो, जे मला माहित नव्हतं. तुम्ही ती बातमी इंटरेस्टने वाचायचा काय घडलं. मात्र आता काळ एवढ्या झपाट्यानं बदललाय. मी आता इथं बोलतोय, कदाचित माझ्या मोबाईलवर माझ्या गल्लीतल्या, माझ्या सोसायटीतल्या, माझ्या परिसरातलाच कोणतरी 16-17 वर्षाचा मुलगा मला व्हिडिओ पाठवतो, बघा तुमच्या घराजवळ ऍक्सिडेंट झालाय, 2 मेलेत, असं झालंय, तसं झालंय, लोक तडफडतायत, आरडाओरडा सुरू आहे. हा व्हिडिओ तो मला पाठवतो. प्रत्येक माणूस पत्रकार झालेला आहे. त्यामुळे आता आमचं 99.99% काम लोकांनीच केलं. मग आता आम्ही काय करायचं, हा प्रश्न 2020-21 नंतर, कोरोना नंतर जो आमच्या डोळ्यासमोर आला, त्यातून आम्ही स्वतःला कसं बदलत चाललोय आणि कसा बदल आम्ही पत्रकारितेमध्ये घडत आलाय. मी उदाहरण तुम्हाला लोकमतचे काही देतो, तुम्हाला मी सांगतो. या 4 ते 5 वर्षामध्ये काय घडलंय लोकांना झटकन कळतंय. मोबाईलवर काय घडलं, अपघात घडलाय, खून झालाय, मारामारी झाली आहे, भांडणं झाली आहेत, या राजकीय नेत्याने त्याच्यावर आरोप केले, त्याने याच्यावर प्रत्यारोप केलेत. त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी जे सकाळी 11 वाजल्यापासून जे फिरते मोबाईलवर, ती दुसऱ्या दिवशी मी माझ्या वृत्तपत्रामध्ये ती शिळी बातमी छापण्यात मला अर्थच नाही ना. तुम्ही काय म्हणणार, हे काय नवीन सांगतोय, मी आदल्या दिवशीच बघितलंय मी. त्यामुळं काय घडलंय पत्रकारितेमध्ये 6 पॉइंट आहेत महत्वाचे मुद्दे. 5 W ज्यांनी
आम्ही BJ MJ CJ केले यातले कोण पत्रकार असतात तर ते सांगू शकतील. 5W आणि 1H. 5W म्हणजे व्हॉट, वाय, हू, वेअर, व्हेन आणि हाऊ. हे 5W आणि H आहेत. याच्यामधला सगळ्यात मोठाचा आजपर्यंतचा पत्रकार गेल्या 100 वर्षातला गाभा होता की काय घडलं, काय काय घडलं आम्ही आजपर्यंत छापत होतो. पण लोकांना आता काय घडलंय माहीत झालंय. कसं घडलं, का घडलं आणि पुढं काय घडणार, हे 3 जे नवीन प्रकार आहेत हे लोकमतनं गेल्या 4 ते 5 वर्षात डेव्हलप केलेत. लोकमतनं एक गुगलशी टाईप करून जवळपास करोड रुपये खर्च करून एक अॅनालिटिकल म्हणून आम्ही एक ॲप डेव्हलप केलंय. ते आम्हाला संपादकांच्या त्याच्यावर दिसतं. आता एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आज एखाद्या आमच्या हुपरीच्या तुमच्या वार्ताहराची एखादी बातमी पाहिल्या जर छापून आली, त्यांना त्यांच्या ओळखीचे लोक भेटतील, वा वा तुमची आजची बातमी खूप छान होती बरं का, त्यांना भेटून सांगतील, फोन करून सांगतील, मेसेजवर सांगतील. परंतु ही माझी बातमी माझ्या पाठीमाग मला मी ज्यांना ओळखत नाही अशा वाचकांना आवडली न आवडली, किती आवडली मला कधी कळायचं नाही. माझ्यासमोर माझ्या ओळखीचे लोक माझं कौतुकच करणार, ती किती 1% असतील, उरलेल्या 99% वाचकांचं काय, याच्यावर अभ्यास करण्यासाठी लोकमतनं एवढ्या सगळा पैसा खर्च करून जो नवीन ऍप तयार केलं. त्या ऍपमध्ये मला आता ई पेपर जे असतील तुम्ही बघताय, सगळ्यात जास्त बातम्या मोबाईल जे फिरतात लोकमत ई पेपरचे फिरतात. तर ई पेपरची बातमी ही आम्ही गुगलला जे टाईप केलं, दुसऱ्या दिवशी 11 वाजता आम्हाला कळतं, जे आम्ही ते पेपरचं पान ओपन करतो की बाबा याच्यातली ही बातमी याला 2000 लोकांनी ते बातमीला भेट दिली आहे. त्याच्यावर जवळजवळ सरासरी 1.5 ते 1 मिनिट 59 सेकंद लोकांनी ती बातमी वाचली आहे. एवढ्या लोकांनी ती डाउनलोड करून घेतली आहे, एवढ्या लोकांनी ती व्हायरल केली आहे. समजा 2000 लोकांनी जरी बातमी असली असेल तर समजा त्यातली एक जरी एकाने डाउनलोड करून एखाद्या ग्रुपवर टाकली, एक ग्रुपमध्ये जवळपास 256 लोकांचा 250 लोकांचा असतो, असं मल्टिपल ते 250 मध्ये गुण जातात, ही बातमी फिरत 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 जाते. तर कुठली बातमी सगळ्यात जास्त लोकांनी वाचली, कुठल्या बातमीला लोकांनी इंटरेस्ट दाखवला नाही, आम्हाला दुसऱ्याशी लगेच कळू शकलं नाही. त्याच्यानंतर आम्ही स्वतःला बदलून घेतलं. मी पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, मला काय वाटतंय हा विषय कालबाह्य ठरला. आता लोकांना काय पाहिजे याचा शोध घेऊन, याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं पत्रकारिता बदलण्याचं काम आम्ही आमच्या अलीकडच्या गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, हे तंत्रज्ञान नवीन जेव्हा आलं, मी 37 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 15-20 वर्ष राजकीय लिखाण केलं, विश्लेषण केलं, सामाजिक केलं. त्याच्यानंतर बरीच वर्ष सुरुवातीच्या काळामध्ये मी क्राईम पत्रकारिता करत होतो, क्राईम रिपोर्टिंग, म्हणजे पोलीस स्टेशनशी, कोर्टाशी, न्यायालयाशी संबंधित. माझा असा एक समज होता की आता वाटायचं सगळं तुम्हाला की भडक एखादी क्राईमची, मारामारीची, खुनाची बातमी जर मोठी 8 कॉलममध्ये केली तर ती लोक खूप वाचतात, असा आम्हाला एक समज होता. पण या नवीन ॲपनं आमच्या लोकमतच्या हे पूर्णपणे मानसिकताची आमची पूर्ण बदलाव लावली. त्याला एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका दिवशी ती अंक आम्ही त्याला रेटिंग म्हणतो, चेक करत होतो. तर 8 कॉलमची क्राईमची बातमी पहिल्या पानावर हेडलाईन ती जेवढी वाचली गेली त्याच्यापेक्षा आतल्या पानावर डाव्या बाजूला, सगळ्यात डावं पान जे असतं सगळ्यात कमी वाचलं जातं, त्या डाव्या पानाच्या कोपऱ्यात छोटीशी एक सिंगल कॉलम बातमी होती. एका फुटपाथवर एक आजीबाई तहानलेली होती, भुकेलेली होती, तिला अन्न पाहिजे होतं, कुणी तिच्याकडे बघायला तयार नव्हतं. तर शाळेत जाणाऱ्या 2 मुलांनी स्वतःच्या स्कूल बॅग मधनं वॉटर बॅग काढून ते तिला पाणी पाजलं, कुणी त्याच्याकडे फोटो काढला. ती छोटीशी बातमी आम्ही छापली होती की तहानलेल्या आजीला 2 लहान शाळकरी मुलांनी पाजलं पाणी. ती बातमी 8 कॉलमच्या हेडलाईन पेक्षा जास्त वाचली गेली. तिथं आमचे डोळे उघडले गेले. लोकांना काय पाहिजे, लोकांना भडक आक्रमक पत्रकारिता पाहिजे. समाजातील घातक प्रवृत्तीवर टीका करताना, त्यांच्यावर तुटून पडत असताना जी आक्रमक भूमिका पाहिजे ती पाहिजे. परंतु भडक पत्रकार बातमीपेक्षा इमोशनल भावना लोकांना आजही खूप महत्वाच्या आहेत. हे मला त्या दिवशीच्या त्या घटनेनं शिकून गेलं. त्याच्यानंतर मी स्वतः बदलून घेतलो. मी माझ्या टीमला, आमच्या टीममध्ये आम्ही स्वतःला बदलून घेतलं. इमोशनल बातम्यावर आम्ही जास्तीत जास्त भर सुरू केलं. तर तुम्हाला सांगितलं की पत्रकारिता कशी बदलत चालली आहे, की या इंटरनेटच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना असं वाटायचं की आकाश रेडिओ आलाय, आता पेपरवाल्यांचं काही पेपरचं खरं नाही, काही फरक पडला नाही, पेपरचा विश्वास तसा राहिला. त्यानंतर टीव्ही आल्यानंतर पेपरचं काही आता खरं नाही असं वाटलं, काही फरक पडला नाही, पेपर वाढतच राहिला. त्यानंतर मोबाईल आला, इंटरनेट आलं, आणि आता तर काय म्हणजे हे जे ऑनलाईनचं युग आलंय सगळं इंटरनेटचं, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो. सोशल मीडियामध्ये सुद्धा आता तुम्हाला सांगितलं सर, लोकांना तात्काळ व्हिडिओ लाईव्ह बघायला बघते. पेपर कोण वाचणार, पेपरचं कसं, हे जे वाटत होतं ते सुद्धा आता खोटं ठरत चाललेलं आहे.
कारण सोशल मीडियामध्ये फक्त एकच आहे, फास्ट आहे, पटकन एक सेकंदात 2 सेकंदात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचती आहे. पण ती पोहोचलेली बातमी खरी आहे का, विश्वासार्ह आहे का, याची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. उलट फेक व्हिडिओ, फेक न्यूज हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक महिन्यापूर्वी एक सोशल मीडियावर कारण कोल्हापूरचं कनेक्ट पुणे मुंबईशी जास्त असल्यामुळं आपली मुलं ती नोकरीला राहायला तिकडे जात असल्यामुळं त्यांचा हा हायवेशी संबंध रोजचा येतो. तर शनिवार रविवार 4 दिवस जो कराडजवळचा पूल चालू आहे, मोठा जो फ्लायओव्हर, त्या फ्लायओव्हरच्या कामासाठी 4 दिवस हायवे बंद राहणार तिथं, अशी एक पोस्ट फिरत होती, व्हायरल होती. सगळेजण एकमेकात फिरत होते, टेन्शनमध्ये आलते. कारण शनिवार रविवार आलेल्या मुलांना सोमवारी परत आपल्या पुण्याला गावाकडे जायचं होतं. आमच्या ऑफिसमध्ये फोन येऊ लागले, हे खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का. आम्ही जेव्हा चेक केलं, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी सांगितले सगळं खोटं आहे, 1 मिनिटही हायवे बंद राहणार नाहीये. ती दुसऱ्याशी बातमी नेमकं काय ते आम्ही ते छापलं. त्यानंतर लोकांचे फोन आले. विश्वासार्हता सगळ्यात महत्वाची. मी सांगितलं ना, सोशल मीडियामुळे एखादी बातमी फास्ट पसरते, 1000 पटीने काय लाख पटीने पसरते, पण ती बातमी खरी आहे याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. कदाचित त्याच्यातून चुकीचा मेसेज सुद्धा जाऊ शकतो. आणि ती विश्वासार्हता जपण्याचं काम प्रिंट मीडिया ना आजपर्यंत खूप जपत आलंय. त्यामुळे लोकांचा अजून विश्वास वाढतच चाललाय प्रिंट मीडियावरचा. मी राजकीय काही नात्याचं नाव नाही घेत मी तुम्हाला. ते मध्यंतरी त्यांचा फोन आला होता की अशी मी तुमच्याकडे 2-3 दिवसावर एक बातमी पाठवली, ती अजून छापून आली नाही वगैरे वगैरे. सगळं इकडे आली, तिकडे आली, हे झालं ते झालं. म्हटलं येईल 2-3 दिवसांनी येईल. नाही आलं तर नाही, जोपर्यंत पेपरला बातमी येत नाही तोपर्यंत लोक विश्वास ठेवत नाहीत. असा मोठा बडा जेव्हा नेता सांगतो तेव्हा ती जबाबदारी आमची किती वाढली अजून या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये, हे आमच्या ते लक्षात येतं. पत्रकारितेमध्ये बदल कसा घडला हे तुम्हाला मी टेक्निकल सांगितलं. आम्ही स्वतःला आता कसं बदलून घेतोय हे पण तुम्हाला मी सांगितलं. काय घडल्याच्या पेक्षा कसं घडलं. 4-5 दिवसापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. तुम्ही पण सगळी वृत्तपत्रामध्ये वाचली असेल. एका नगरामध्ये रात्री 10-11 वाजता 2 गटामध्ये थोडीशी किरकोळ छोट्याशा गोष्टीवरनं घडू नये दुर्दैवी घटना होती. जाळपोळ झाली, दगडफेक झाली. रात्री सगळे व्हायरल झाले. रात्री लोकांनी झोपण्यापूर्वी सगळे व्हिडिओ बघितलेत, लाईव्ह बघितलेत, फोटो बघितलेत. मग सकाळी आम्ही काय छापणार काय. त्याच्यावर रात्री 12-12:30 वाजता आमच्या टीमनं काम केलं. आणि आम्ही ज्या पद्धतीनं ती प्रेझेंट तुम्ही बघितली असेल, त्याच्यामध्ये लाईव्ह फोटो, वाहनं जाळतानाचा जमाव दिसतोय, वाहनं विझवतानाचे पोलीस दिसत आहेत. आणि काय घडलं याच्यापेक्षा का घडलं आणि कसं घडलं या पद्धतीचा आम्ही एक वेगळा प्रयोग पत्रकारितेतला त्याविषयी लोकमतनं जो केला तो लोकांना खूप आवडला. लोकांचे खूप फोन आले, लोकांनी त्याला दाद दिली. जरी घटना दुर्दैवी वाईट जरी असतील तरी जे लोकांना माहीत नाही ते देण्याचा प्रयत्न आता या महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये बदल सुरू झाला आहे. तो पत्रकार आत्मसात करतायत. बाकी दुसरा जो विषय आहे पत्रकारितेमधला, बातमी प्रेझेंट करण्याची, या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. तुम्ही पेपर वाचता, तुमच्या गोष्टी कधी लक्षात येत नसतील, पण मी तुम्हाला आज जो विषय आलाय योगायोगानं तुमच्या पण लक्षात येईल. मी आता जे सांगितलं की सध्या मोबाईलमुळे प्रत्येकजण पत्रकार झालेला आहे. मुळात हा पत्रकार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दडलेला असतो. पत्रकारितेची सुरुवात कधी झाली माहित नाही, पण जो आद्य पत्रकार, मूळ पत्रकार आम्ही नारद मुनींना समजतो. नारद मुनी स्वर्गातून नरकातून इकडे जायचे, इकडची बातमी तिकडे सांगायची, काय म्हणायची ते भांडणं लावायचे, पण त्यातून चांगलं निष्पन्न व्हावं असं नारद मुनींना जे वाटायचं त्या पद्धतीने ती पत्रकार तिथनं सुरुवात होती. आता दुसरं जे तुम्हाला मी जे सांगितलं की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक पत्रकार दडलेला असतो. एखाद्या गल्लीतल्या 2 बायका घ्या, शेजारी बसलेल्या, दुपारी धान्य निवडता बोलत असतात. ती ब्रेकिंग न्यूज, एखादी छोटीशी न्यूज सुद्धा ब्रेकिंग पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कशी सांगायची हे त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. एक बाई दुसऱ्या बाईला सांगत असते, ऐकलंस का, तुला कळलं का. सरळ सांगावं की नाही, कळलं का, उत्सुकता ताणवणं, क्युरियासिटी. काय आहे, शेजारची पिंकी तिकडच्या पिंट्या बरोबर काल पळून गेली, सांगण्याचा जो टोन आहे ना, सरळ सांगू शकत नाही का, नाही सांगणार ते. ही पत्रकारितेचा एक छोटासा भाग आहे की क्युरियासिटी वाढवणं, समोरच्याची उत्सुकता वाढवणं, त्याला थोडंसं तिखट मीठ लावून प्रेझेंट करणं. हा पत्रकारितेचा हा जो भाग आहे ना, हा डेव्हलप होत त्याच्यानंतर हे जर्नलिझम टीव्ही मध्ये असेल, प्रिंट मध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक मध्ये असेल, सोशल मीडियामध्ये हा वाढत चाललेला आहे. बाकी दुसरं सामाजिक जे आहे, मी आता तुम्हाला जे सांगितलं ना, लोकांना काय हवंय याच्यावर आम्ही जास्त आता सध्या सर्वे करतोय, बघतोय, लोकांशी संवाद साधतोय.
आजच्या सुद्धा व्याख्यानामध्ये मी संयोजकाची परवानगी घेऊन माझं व्याख्यान झाल्यानंतर काही 5-10 मिनिटं मी संवाद साधण्याचा प्रयत्न करीन. तुमचे काही प्रश्न असतील, मी पत्रकारिता कशी बदलतो मी हे तुम्हाला सांगतोय, किंवा बदलत्या पत्रकारितेकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा काय खंत आहे हे सुद्धा तुम्ही मला जर विचारलं, सांगितलं, तर त्याचं सुद्धा तुम्हाला मी उत्तर देईन. संवाद साधायला मला आवडेल. मी माझ्या 37 वर्षाच्या पत्रकारितेतले एक 2-4 आता नाईक साहेबांनी आता सांगितलंय, मी अनुभव तुम्हाला मी सांगतो की थरारक पत्रकारिता सुद्धा कशी थरारक वेगळ्या वळणाची असू शकते, ज्याला सामाजिक अँगल सुद्धा कसा असू शकतो. मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांसोबत जवळपास 25 वर्ष काम केलं. त्यांनी निसनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं महाराष्ट्रात जवळपास 400 पेक्षाही जास्त बुवाबाजींचा पर्दाफाश केला. त्यातल्या त्या सीमा भागामध्ये बुवाबाजी खूप आहे आपल्या, म्हणजे इकडं बेळगावच्या पट्ट्यापासून ते गुलबर्गाच्या पट्ट्यापर्यंत जो सीमा भाग आहे तिकडं तो ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा खूप. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात काम करत असताना मला ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीत मी सुद्धा काम केलं. त्याच्यात 2 फायदे होते. मी एखाद्या बुवा जर आला असेल, बुवाकडे जायचं असेल, तसं प्रकरण बाहेर जर काढायचं असेल तर मी भक्त म्हणून जायचो, बोगस भक्त म्हणून जायचो. तर त्याला मी सांगायचो की मला असं झालंय, तसं झालंय, नोकरी नाहीये, पोटात दुखतंय, मुलं होत नाहीत, या जे नसलेलं जे काय सांगायचं तो त्याच्यावर उतारा सांगायचा, यज्ञ सांगायचा, करणी सांगायचा, भानामती सांगायचा. हे सगळं रेकॉर्ड केल्यानंतर मग मी आम्ही पत्ते ओपन करायचे. हे आम्ही जे सांगितलं खोटं, मी असं आहे तसं आहे, तुला ज्याकडे तुझी शक्ती असली असती, ताकद असली असती तर तू नक्कीच कळलं असतं की मी खोटं बोलतोय. तू याचा अर्थ तुझ्याकडे शक्ती नाहीये, एक तर तुझ्याकडे कुठली शक्ती नाही, कबूल कर, किंवा पोलीस स्टेशनमध्ये तुला गुन्हा दाखल करतो. त्यातले जवळपास 70-80% लोक कबूल करायचे, 30% लोक त्यांची गुणगिरी दाखवायचे, मग त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून जेवढं नायनाट करता अंधश्रद्धेचा तेवढा करायचा प्रयत्न केला. तर मला एक सांगायला अभिमान वाटेल की हे 400 जे महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं 400हून जास्त काढले, तर ते जवळपास 100-125च्या मोहिमेमध्ये मी स्वतः त्याचमध्ये एक पत्रकार म्हणून होतो आणि एक कार्यकर्ता म्हणून मी होतो. हे करत असताना अनेक वेळा त्या भक्तांकडून अंगावर आम्ही दगड खाल्लेले आहेत, हल्ले पचवलेले आहेत, जखमा झालेल्या आहेत. पण समाजातली घाण निघाली पाहिजे यासाठी तळमळत काम करणं हे पत्रकार म्हणजे फक्त बातमी छापणं नाहीये. समाजासाठी काम करणं हे पत्रकाराचं प्रमुख कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य पूर्वी होतं, आज आहे आणि पुढची पिढी सुद्धा करल. मला अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे मला. ते एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 2009 साली जेव्हा मी कोल्हापुरात काम करत होतो, हुपरी गावचाच आहे. हुपरीमध्ये गावाच्या बाहेर, मला तो परिसर मला आठवत नाही, कोणतरी बार्शीकडची एक बाई आली होती. त्या बाईला असं साक्षात्कार झाला होता की इथं जमिनीखाली सोन्याचा हंडा सापडेल. तर त्याच्यानंतर जेसीबी लावून ते खड्डे खोलून, जेसीबी लावून ते जे सुरू होतं, त्यावेळी मी कोल्हापूर 2009 सालची गोष्ट आहे, 16 वर्ष झाले, 16 वर्ष झाले. हा हा त्यावेळी मी तिथून कोल्हापुरातून इथं त्यावेळी माझ्याकडे 4 व्हीलर, त्याविषयी माझा प्रॉब्लेम होता. मी बाईकवर आलो, बाईकवर येऊन गुपचूप फोटो काढून त्या बाईची मुलाखत घेऊन ते नीट सगळं काढलं, समजलं, आणि त्याची मालिका लावली. आणि त्या बाईला मी कानात एवढं सुद्धा सांगितलं, तू जे करतेस हे सगळं खोटं करतेस, तू भले ते प्राध्यापिका असशील, काय जे कोण असेल, तू चुकीचं करतेस. जर इथं जर सोन्याचा खंडा दाखव, नाही तर तुझ्यावर आम्ही पोलीस केस करतो. त्या बाईच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा वरचढ कोण इथं आलेलं आहे पत्रकार. तिनं गपचूप गाशा गोंडाळून त्या दिवशी रात्री तिनं ते बॅग भरून ती गायब झाली. जेसीबीवाल्याला पैसे मिळाले, खंडा काही सापडला नाही आणि खड्डा तसाच राहिला. तर हे माझं काम नाहीये, हे पोलिसांचं काम आहे. पण कधी कधी पोलिसांची जबाबदारी सुद्धा चांगल्या बाबतीत, बरं का, चांगल्यासाठी. कायदा आपल्या हातात घ्यायचा नाहीये, फक्त कुणाला तरी अन्याय होऊ नये, कुणाला तरी न्याय द्यावा, ही जी तळमळ पत्रकारितेमध्ये आहे ती पूर्वीपासून आम्ही करत आलेलो आहे. दुसरं उदाहरण जे तुम्ही सांगितलंय, अशी भावनिक पत्रकारिता सुद्धा कशी असू शकते, उदाहरण तुम्ही मला सांगितलंय. मी सातारामध्ये होतो 10 वर्ष. सातारामध्ये 2013 साली प्रचंड, म्हणजे सातारा अख्ख्या महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. सलग 2 वर्ष पाऊसच पडला नव्हता. मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत पाऊस पडला नव्हता. त्यावेळी छावण्या उभारल्या त्या गावागावात. मान, खटाव, आटपाडी, जो हा दुष्काळी जो भाग आहे इकडचा, तिकडे छावण्या, जनावरांच्या छावण्या उभ्या केल्या. मग आता ते सरकार पैसा द्यायला तयार होतं, पण या छावण्यामध्ये चाराच मिळत नव्हता, कडबाच नव्हता, कडवा नव्हता, मका नव्हता, काहीच नव्हतं. ते चारा कुठून आणायचा असा प्रश्न निर्माण झाला. हे मार्च, एप्रिल, मे मधली गोष्ट ती. तर मे मध्ये डोंगरा भागामध्ये आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूरचा जो डोंगर पश्चिमेकडचा जो भाग आहे, ते डोंगरामध्ये ना उन्हाळ्यामध्ये गवत वाळलेलं जे गवत असतं, आपल्याकडे एक अंधश्रद्धा आहे, ते वाळलेलं गवत जर पेटवून दिलं, ते जळाल्यानंतर नवीन गवत चांगलं येतं. ते गावागावचे लोक डोंगर पेटवून द्यायचे. तर त्या वर्षी मी प्रत्येक गावात जाऊन आम्ही एक
लोक चळवळ उभी केली मोहीम, की त्यांना सांगितलं की हे वाळलेला जरी असला जनावरांचं पोट भरू शकतं, हा तुम्ही जाळू नका, हा कापून आम्हाला द्या, हा आपण त्या जनावरच्या छावण्यातल्या जनावरांना देऊ, त्यांना आपण जगू, तुम्ही चांगलं पुण्याचं काम करणार आहात. त्याच्यानंतर ते ट्रक्स असोसिएशन असेल, ट्रक्स म्हणजे असोसिएशन असतील, त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडनं ट्रक्स तुम्ही आम्हाला मोफत द्या. नंतर बाकीच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करून काही कोणाकडनं डिझेल भरून घेतलं. पैशाचा इथे विषय कुठं आला नाही. एकाकडनं ट्रक घेतलं, एकाकडनं डिझेल घेतलं, एकाकडनं चारा बनण्यासाठी मजूर घेतले आणि त्या डोंगरामध्ये जाऊन गावोगावी जाऊन लोकांनी जनजागृती करून लोकसहभागातून म्हणजे स्वतः लोकांनी पुढाकार घेऊन डबे घेऊन यायचे लोक दिवसभर. त्या दिवशी सकाळी 6ला यायचे आणि संध्याकाळी 4 पर्यंत ते गवत स्वतः कापायचे. दुपारी तिथं ते स्वतःच्या डब्यातला जेवायचे. त्यांना कोणी काही पैसे देत नव्हते किंवा त्यांनी कोणाला पैसे मागित नव्हते. ते गवत कापून ते भरून द्यायचे आणि ते भार तो त्या ट्रकमध्ये टाकून तो आपण दुष्काळी भागामध्ये पाठवत होतो. आटपाडी, मान, खटाव, सांगोला, पंढरपूरचा जो दुष्काळी भाग 6-7 तालुक्यात जत, कवठेमहांकाळ तिकडे आपण पाठवत होतो. तर मला सांगायला आनंद होईल की जवळपास 950, 850 ते 900 ट्रक डोंगरावरचा जो वाळलेला जो चारा आहे ना तो आपण तो जनावरांना खाऊ घातला. एक पत्रकाची लेखणी काय करू शकते तो अनुभव आयुष्यात मी कधी विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला मी सांगतो. आणि पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे त्यानंतर लगेच सलग 70 दिवस पाऊस पडला डोंगरा भागात, सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये. तो इतका पाऊस पडला की तिथलं वरचं जे गवत असतं, तिथले वरची जे जनावर आहेत त्यांना चारा मिळाला. गवत ते वाळून जात नाही, ते जळून जाणं म्हणतो ना आपण, ते काळवंट जाते. पाऊस पडून वरचे जनावर उपाशी राहिले, वरचे जनावर मरू लागले. मग मी पुन्हा इकडे गेलो दुष्काळी भागात. तिथं जाऊन गावोगावी जाऊन मिटिंगा घेतल्या, बातम्या छापल्या की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दुष्काळामध्ये या लोकांनी, वरच्या लोकांनी स्वतः कष्ट करून तुम्हाला गवत कापून दिलंय फुकटमध्ये. आता ती उपकार म्हणता येत नाही, ती परतफेड करायची आता तुम्हाला वेळ आली आहे. आता तुमच्याकडे पण पाणी आहे, पाऊस आहे. तुम्ही जो कडबा नव्हता तेव्हा, त्यावेळी ते मका वगैरे लावले असता, हिरवा चारा तुम्ही जर दिला तर वरची जनावर जगतील. ते आवाहन केल्यानंतर जवळपास 250 ते 300 ट्रक भरून त्यांनी तिकडून तो हिरवा चारा वर पाठविला डोंगरावर आणि डोंगरावरची जनावर आपण जगवली. हा आपला कोल्हापूर, सातारा, सांगली हा पट्टा ना, काही भाग दुष्काळी आहे, काही भाग असा पावसाळी विरोधाभास निसर्गाचा. पण त्या दोन्हीचा ताळमेळ करत पत्रकारिता किती एक चांगलं एक सामाजिक काम करू शकतं हे लोकमतच्या माध्यमातून आम्ही तेव्हा 2013 साली तिथं सातारामध्ये दाखवून दिलं. हे खूप मोठं एक पत्रकारितेतलं लेखणीतलं यश असं मला सांगायला वाटतं. तिसरा उदाहरण तुम्ही आता सांगितलेलं आहे की कोरेगाव तालुक्यामध्ये टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल बघा, त्या आदेश बांदेकरजी सोबत ती टीव्हीवरची एक मालिका होती महिलांची. त्या महिलांच्या मालिकेमध्ये ते बक्षीस मिळाल्यानंतर ते भाऊजी म्हणायचे, भाऊजी विचारायचे की तुमची स्वप्न काय, तुमची अपेक्षा काय. तर कोरेगावच्या एका मुलीला लग्न झालं नव्हतं तिचं अजून, तिला बक्षीस लागलं होतं. त्यावेळी तिनं म्हणले की माझे आई वडील वारले लहानपणी आम्ही असतानाच, तर माझी छोटी बहीण हरवली, तिच्यापेक्षा 6-7 वर्षांनी लहान होती ती. ही काहीतरी 22-23 वर्षाची होती आणि ती बहीण काहीतरी 11-12 वर्षाची असेल. ती हरवली आहे, कुठं माहित नाही. त्या बहीण जर मला मिळाली तर माझ्या आयुष्याचं स्वप्न साकार झालं असं मला वाटतं. ती बोलून गेली. त्याच्यानंतर ते टीव्हीवर आलं. ते टीव्हीवर बघितल्यानंतर सिंधुताईंनी ते टीव्हीवरचा तो कार्यक्रम बघितला आणि त्यांना काहीतरी क्लिक झालं. कोरेगाव तालुका वर आहे, त्यांचे सिंधुताई सपकाळ, तुम्हाला नाव ऐकू असं, अनेक अनाथ मुलींना त्यांनी सांभाळलेल्या आईसारखं मायेची ऊब दिली त्यांनी. तर त्यांच्या त्या पुणे जिल्ह्यातल्या त्या आश्रमामध्ये त्यांनी ती वही काढली. 2013 साली कोरेगावातली कुठली तरी मुलगी आपल्याला मिळाली, ती बरोबर बघितली आणि ती मुलगी त्यांना सापडली. ती बरोबर तिचं नाव, पत्ता सगळं बरोबर सेम टू सेम, नाव बदल होतं तिचं. त्यांनी मग आमच्याशी कॉन्टॅक्ट केला सिंधुताईने की हे खरं आहे का चेक करा. आम्ही तिला न कळू देता त्या मुलीला, जिनं मुलाखत दिली होती, आम्ही बाजूच्या गावात चेक केल्यानंतर तीच तिची बहीण आहे कन्फर्म झाल्यानंतर मुंबईवरनं आदेश जे आले, इकडनं आम्ही साताऱ्यातून आम्ही मिळून टीम गेलो आणि योगायोगानं त्या दिवशी त्या तरुणीचं जिनं मुलाखत दिली होती तिचं लग्न होतं. तुमच्या आता बातमी लक्षात येत असेल बघा, ही 2012ची गोष्ट आहे. तर तिचं लग्न होतं. लग्नामध्ये आम्ही गेलो. लग्नात तिला छान वाटलं, एवढी सगळी मोठी माणसं लग्नात मध्ये आले. आणि मग लग्नामध्ये गिफ्ट म्हणून आम्ही तिला विचारलं की लग्न झाल्यानंतर, लग्न व्हायच्या अगोदर 5-2 मिनिट अगोदर तिला विचारलं की लग्नामध्ये गिफ्ट काय पाहिजे. तिने म्हणली काय जे तुम्ही आलाच हेच आमच्यासाठी गिफ्ट आहे. नाही म्हणलंय.
तुला आठवतं का म्हणले, तू काही 6 महिन्यापूर्वी आम्हाला एक मागितलं होतंस की मला नाही आठवत नाही म्हणले मला काय. हो माझी बहीण मला भेटली तर आठवतं. ती विसरून पण गेली होती. एक मिनिट म्हणलं आम्ही टाळ्या वाजवलो ते समोर गाडीमध्ये तिला बसवलं होतं. त्या गाडीतनं उतरत पळत 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 ती मुलगी आली 12 वर्षाची. ती छोटी 2 वर्षाची असताना हरवली होती. 2-3 वर्षाची. आणि ती येऊन गळ्यात पडली. ताई मी तुझी ती बहीण. दोघी ते लग्न राहिलं बाजूला, दोघी रडू लागल्या. त्या दोघीला रडताना बघून अख्खा मंडप रडू लागला. आणि त्याच्यानंतर रडत रडतच त्या अक्षता टाकल्या गेल्या, लग्न झालं. तेव्हा ती बातमी मी स्वतः कव्हर केली. मी सुद्धा बातमी ती रडत रडत दिली. आनंदाश्रू होते ते. 12 वर्षानंतर माध्यमामुळे, मीडियामुळे, टीव्ही असेल किंवा प्रिंटमुळे असेल, एक दोन बहिणी 8-10 वर्षापूर्वी हरवलेल्या एकमेकांना भेटू शकतात आणि लग्नामध्ये तिला एक नवरीला भेट मिळू शकते. खूप सुंदर बातमी. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जगाच्या ह्याच्यामध्ये इतिहासात माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अशी बातमी होती. तेव्हाच त्याचं ते हेडिंगवर जे होतं ना, ते हेडिंग इतकं कॅची होतं की करवलीच्या भेटीतून नवरीला करवलीची भेट मिळाली नवरीला आणि अक्षताई आनंद राशीनं भिजल्या. हे हेडिंग वाचून सिंधुताई तिथून पुण्यातून साताऱ्यात आल्या. मला घरी येऊन मला भेटल्या. त्यांनी मला एकच वाक्य बोलल्या. मला ते सचिन हाकाने सिंधुताई नाव म्हणायचं. सचिन काळीच चिरलं तुमच्या वाक्यानं, काळीच चिरलं. ही ताकद शब्दांमध्ये, पत्रकारितेमध्ये. पत्रकारांना लक्षात ठेवा, आमच्यासाठी सरस्वती, आम्ही सरस्वतीचे आम्ही लेकर आहोत. आमच्यासाठी वाचक हे तुम्ही दैवत आहात. आमची जी निष्ठा आहे, जास्तीत जास्त सत्य बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करणं. भले मीडियावर काही सोशल मीडियावर काही चर्चा होते, टीका होते, पत्रकार असे आहेत, मीडिया असे, जे काही म्हटलं जातं, पण आम्हाला माहित आहे आमचं काम करणं किती अवघड आहे. आम्हाला तुमच्यासोबतची निष्ठा टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं. समांतर ठेवणं, बॅलन्स ठेवणं, सगळ्याला सोबत घेऊन जाणं, समाजामध्ये चांगलं घडणं, हे खूप अवघड जड चाललंय. ते सुद्धा आम्ही ते काम करायचं खूप चांगल्या पद्धतीने करतो. आणि यासाठी शब्दांची जी ताकद आहे खूप महत्वाची आहे. खूप गोष्टी मी तुम्हाला अशा चांगल्या सांगत गेलेलो आहे. शब्द खूप जपून वापरावे लागतात. शब्द शब्द म्हणजे आमच्या पत्रकारांसाठी मी माझ्या टीमला सांगत असतो, शब्द तुम्हाला फेकता आले पाहिजे, शब्द जोडता आले पाहिजे, शब्द झेलता आले पाहिजे, शब्द तोडता आले पाहिजे, शब्द तुम्हाला चुरगाळता आला पाहिजे, शब्द कुरवाळत सुद्धा आले पाहिजेत. शब्दावर तुम्हाला प्रेम करणारे पत्रकार म्हणूनच तुम्हाला तुमची ती ओळख मिळालेली आहे. तर आता अलीकडच्या काळातला मी सोशल मीडियाच्या काळातली जी तुम्हाला बदलती पत्रकारिता तुम्हाला मी जी सांगितली, त्याच्यामध्ये तुम्हाला काही घटना सुद्धा मी सांगितलेल्या आहेत की आम्ही स्वतःला आता खूप बदलून घेतो स्वतःला. काय घडलं याच्यापेक्षा कसं घडलं आणि का घडलं याच्यावर जास्त भर देतोय. लोकांना ते आवडतंय. वृत्तपत्रावरचा विश्वास हळूहळू वाढतच चाललाय अजून सुद्धा. जे लोकांना वाटत होते की सोशल मीडियाला तर काही नाही, उलट विश्वास अजून, उलट आमची जबाबदारी वाढली आहे. जे तुम्हाला सांगितलं ना, फेसबुकवर आलंय खरं आहे का, व्हॉट्सअपवर आलंय काय खरं आहे का, त्याच्यापेक्षाही जास्त जोपर्यंत पेपरला येत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाहीत लोक. ही जबाबदारी आमची वाढत चालली आहे. त्यामुळे अजून खूप जबाबदारीनं आम्हाला ते काम करत जावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवात मी जी केली होती की सोशल, सध्या व्हॉट्सअपवर 20-25 ओळीचा जर एक मेसेज जर आला तर आपण, तुम्हाला मी अजून एक सर्वे केला बरं का, तुम्ही रोज बघा, रीड मोर. मोठा जर मॅटर असेल रीड मोर येतो, आपण बघत नाही पुढे सरकवतो. रीड मोर ओपन करून बघणारे फक्त 6 ते 7% लोक आहेत. 100 लोक जर व्हॉट्सअप जर बघत असतील त्यातले फक्त 6 ते 7%. मी प्रयोग केलेत. मी 100 लोकांना पाठवलंय आणि 100 लोकांना फोन करून विचारलंय, तू ओपन करून बघितलाय का, ओपन करून घेतलाय. हा शोध घेणं, तुमच्या मानसिकता, तुमची जी मानसिकता बदलत चालली लोकांची, ती समजून घेणं हे माझं काम आहे. तुम्हाला नेमकं काय पाहिजे आणि कसं पाहिजे. तर मोठा ऍटम, मोठं पीस लोकांना आवडत नाही. म्हणून पूर्वी मोठ्या मोठ्या आम्ही ज्या बातम्या द्यायच्या, आता छोट्या छोट्या सगळ्याच पेपरला बघा छोट्या छोट्या होत चालेल. मोठ्या बातम्या तुम्हाला इंटरेस्ट नाहीये. जसं तुम्ही सरकन वर सरकवता तसं सरकन तुम्ही पानं सरकवता. छोट्या बातम्या, कॉम्पॅक्ट बातम्या, झटकन हेडिंग वाचायचं, चौकट वाचायची, एंट्रो वाचायचा थोडंसं आणि वाटलं तर पुढे सरकायचं. ही जी नवीन मानसिकता ना, त्या मानसिकतेला आम्हाला जुळून घेणं नव्या पिढीतल्या पत्रकारांना सोपं आहे. जुन्या पिढीतले आमचे जे पत्रकार आहेत ना, ते खूप अवघड होतं, पण ते आम्ही स्वतःला बदलून घेतोय. आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राची पत्रकारिता बदलत चालली आहे. मला असं वाटतंय मी थोडंसं एक 15-20 मिनिटं तुमच्या परवानगीने संवाद साधतो. कुणाला काही जर विचारायचं असेल, अपेक्षा किंवा काही अजून पत्रकारितेबद्दल, तुम्ही हक्काने मला विचारू शकता. कुणाला काय विचारायचं आहे, बोला.
बस ह्याच्यात दोन शब्द आम्ही महत्वाचे इंग्रजीमध्ये. जे कळतं ते फॅक्ट असू शकतं, पण ट्रूथ असू शकत नाही. जोपर्यंत डोळ्याने बघितलं जात नाही, कानाने ऐकण्यापेक्षा डोळ्याने बघितलं जात नाही, तोपर्यंत विश्वास ठेवणं खूप अवघड झालंय. सध्याची आमची पत्रकारिता थोडीशी जरा आलं कॉपी पेस्ट करणं, बातमी अशा पद्धतीच्या थोडीशी वळली होती मधल्या काळात. पण त्याचे तोटे जेव्हा लक्षात आले पत्रकारांच्या लक्षात आले. असंच कुठला तरी एक फोटो पडतो की 6 फड्याचा नाग रस्त्यावर दिसला. मग ते आम्ही गुगलवर सर्च करतो, ते खरंच आहे का? त्याच्या गुगल ते फोटो टाकण्याच कळतं नाही हे AI इमेज म्हणणं. आणि आता तुम्ही जे सनसेट सांगितला ना, AI तर पूर्वी सगळ्यांची वाटच लावून टाकली सगळी. AI मुळे काहीच खरंच करणं नाही. AI फक्त व्हिडिओच नाहीत तर फोटो सुद्धा, म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा फोटो जर विचित्र बनवला तर मला सुद्धा एक क्षण खरं वाटेल, अरे मी तसं मी फोटो दिलाय का पोस्ट दिली का, असं मला सुद्धा वाटेल. इतक्या AI ते काही केली आहे. त्याच्यामुळे ती जबाबदारी खूप वाढलेली आहे. सनसनाटी हा प्रकार आता जवळपास पत्रकारितेमध्ये खूप कमी होत चाललाय किंवा प्रिंट मीडियामध्ये. प्रत्येक बातमी तपासून चेक करून खात्री करून त्याच्यानंतर ती दिली जाते. त्याचा तो फायदा पण आहे आणि त्याचा तो तोटा पण होतो. आणि पूर्वीच्या काळी समजा आता आम्ही आमचा प्रयोग सांगतो, एखाद्या नेत्यानं आरोप केला एखाद्यावर सनसनाटी, तर आम्ही पटकन त्या दुसऱ्या नेत्याला फोन करून त्याची बाजू घेतो. तुझं काय म्हणणं आहे, तुझ्यावर असंच केलंय, तो त्याचं म्हणणं झालं की आम्ही समोर समोर लावतो, एक बाजू नाही लावतो. तेवढी काळजी आता अलीकडच्या काळात पत्रकार घेऊ लागले. पत्रकारांना खूप बदलाव लावला या मोबाईलनं, फार बदलून टाकलं पूर्णपणे. एवढा छोटासा जरा 6 इंची तो मोबाईल आहे, फार बदलवून टाकलं. पुढे अजून हा काय हा हम्म. नाही नाही म्हणजे ते तुम्हाला मी एक वाक्य जे बोललो ना, मीडियाबद्दल ग्रुपवर काही कोणी काय टाकतं, मीडिया असं आहे, पत्रकार दिसत नाही का, पत्रकार एवढे बंद आहेत का वगैरे वगैरे. तसाच हा प्रकार आहे. म्हणजे नाही नाही. कसं आहे, प्रत्येक घटनेला जसं नाण्याला दोन बाजू असतात, तर प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. दोन्ही बाजू जर आल्या तर लोक विश्वास ठेवतात. एकच जर बाजू आली तर दुसरी बाजू समोर जर तयार नसेल तर नाईलाज आहे. मी आता जे उदाहरण दिलं, एका नेत्यानं आरोप जर केला, दुसऱ्या नेत्याची बाजू घेतली पाहिजे, त्या दिवशीच घेतली पाहिजे, दुसऱ्या दिवशी खुलासा छापत बसायचा नाही, हा आमचा आग्रह असतो. पण ती दुसरी बाजू जर येत नसेल, तो नेता संबंधित फोन उचलायला तयार नाही, फोन कट करतोय किंवा मी बिझी आहे, नंतर तुम्हाला मी सांगतो, नको मला या विषयावर बोलायचं नाही किंवा टाळतोय. दुसरी बाजू आली नाही की लोकांना काय वाटतं, हा एकच बाजू म्हणजे काहीतरी झालंय त्याच्यामध्ये. हा सुद्धा हे पत्रकाराचं दुर्दैव असू शकतो. नेक्स्ट प्लीज. हम्म, हम्म, हम्म. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. जो आता तुम्हाला मी सांगितलं ना, 12+4 पानाची पुरवणी असते ना, 16 पानाचा जो पेपर आहे, जो तुम्हाला आता 4 रुपये 5 रुपयात जो मिळतो, त्या 5 रुपयामध्ये हॉकर्स लोकांचं त्यांचं हक्काचं कमिशन आहे. हॉकर लोक कष्ट घेतात, त्यांचं कमिशन जाऊन ते अंक जो आम्हाला पडतो 2.5 रुपये 3 रुपयाला आम्हाला पडतो. 3 3 3.5 रुपये जे काय असेल ते. तो पेपर छापण्यासाठी आम्हाला प्रत्यक्षात खर्च 12 ते 15 रुपये येतो. हे तुम्हाला खूप कमी लोकांना माहिती. जगातलं एकमेव हे असं हा व्यवसाय लॉस मध्ये, म्हणजे तुम्ही समजा आता समजा फळ विक्रेता आहे, फळ विक्रेता शेतकरी राहू दे, शेतकरी सुद्धा लॉस मध्ये जातो. मी समजा एक माझ्या साबणाची माझी फॅक्टरी आहे, मला साबण तयार करायला समजा एक साबण तयार करायला मला जर 18 रुपये खर्च येत असेल, तर मी सगळं ते डिस्ट्रीब्युटरचं कमिशन हे करून पकडून पकडून मी ती 30 रुपयाला विकेन, 25 रुपयाला विकेन. पण इथं मला एक पेपर छापायला मला 15 रुपये जर खर्च येत असेल तर तुम्ही 3 रुपयाला विकतोय. आलं लक्षात तुमच्या? जवळपास 10 ते 12 रुपये लॉस आहे एका पेपर मागं. आणि जेवढा पेपरचा खप वाढत जाईल तेवढा लॉस वाढत जातो, नीट समजून घ्या. आणि तुम्ही भारतामध्ये त्यातल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राच्या किमती खूप कमी आहेत. जर परदेशातल्या जर पेपरची जर किमती जर बघितल्या आपल्या रुपयाच्या ह्याच्याप्रमाणे, 50 रुपये ते 100 रुपये पण किमती आहेत आणि तिथं घेतात 100 रुपये मध्ये.
₹100 सुद्धा प्रत्येकाची ती वेगळ्या पुरवणी असतात. कुणाला स्पोर्ट्स पाहिजे तेवढंच फक्त स्पोर्ट्स उचलतो, कुणाला हेल्थ पाहिजे हेल्थ उचलतो, कुणाला पॉलिटिकल पाहिजे तो पॉलिटिकल उचलतो. प्रत्येकाचे वेगळे असतात. पण हे सगळं एकत्र बरं का. तुम्हाला खेळ पाहिजे, आरोग्य पाहिजे, किचन टीप्स पाहिजेत महिलांना, त्याच्यानंतर तुम्हाला राजकारण पाहिजे, क्राईम पाहिजे, गावातली बातमी पाहिजे, दिल्लीतली बातमी पाहिजे. या सगळ्या घडामोडी तुम्हाला एकाच वृत्तपत्रामध्ये फक्त 3 ते 3.5 रुपये देण्याचं हे तोट्यातला व्यवसायानं हा फक्त प्रिंट मीडियाच करू शकतो. हे तुम्ही तंत्रज्ञान फक्त आणि मग तो जो काढायचा आहे ना तो नुकसान जे आहे ते जाहिरातीतून जसं मिळतं तसं नुकसान भरायचा आम्ही प्रयत्न करतो. उलट खूप कमी किमती आहेत. ₹5 म्हणताना खूप कमी किंमत आहे. हम्म. 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 नाही ते कसं आहे आता कसं आहे तुमची हुपरीची बातमी फक्त हुपरीपर्यंत येऊन उपयोग आहे का? लोकमतचा तुम्हाला एक प्लस पॉईंट सांगतो बरं का. लोकमत हा महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातल्या 52 आवृत्ती जसं आता हॅलो कोल्हापूर आहे, हॅलो कोल्हापूर, हॅलो पुणे, हॅलो सांगली, ग्रामीण शहर अशा 52 आवृत्त्यात. हे सोडून पुन्हा गोव्याला आहे आणि पुन्हा दिल्लीला आहे. दिल्लीमध्ये तुम्हाला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बरेचदा तुम्ही मला विचारलं दिल्लीमध्ये सुद्धा हॅलो दिल्ली म्हणून लोकमतची स्वतंत्र आवृत्ती आहे. तिथं जे दिल्लीत पानिपत काळापासून जे लोक आपले मराठी लोक जाऊन स्थायिक झालेत त्या लोकांसाठी म्हणजे आपले गलाई कामगार सुद्धा तिकडे त्या पट्ट्यात गेलेले ते तिकडं ते मराठी जे वाचतात घरी बाहेर हिंदी बोलतात पण घरामध्ये आजही मराठी बोलतात. त्यांच्यासाठी लोकमत तिथं आवृत्ती निघते आणि त्या आवृत्तीच्या ज्या अंक आहेत सगळ्या सरकारी ऑफिसमध्ये जातात. तिथं सरकारी ऑफिसमध्ये जे तिथले ते IAS ऑफिसर वगैरे जे असतात ना भेटताना आम्हाला सांगतात ना की आम्हाला महाराष्ट्रातल्या बातम्या आम्हाला बसल्या जागी दिल्लीमध्ये आम्हाला कळतात आणि महाराष्ट्र संदर्भात कुठला निधीचा निर्णय वर जर घ्यायचा असेल तर तुमच्या कात्रणाचं लोकमतचा आम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे ताकद बघा बरं का वृत्तपत्राची लोकमतची. हुपरीतल्या एखाद्या समस्याची जर दिल्ली जर बातमी छापून असेल आणि त्याची जर दखल तिथं वरच्या पातळीवर घेत असेल तर हे किती महत्वाचं आहे. कॉमन बातम्या लोकमतचा प्लस पॉईंट आहे की कॉमन बातम्या तुमच्या गावची बातमी फक्त तुमच्या गावापर्यंत नाही आहे ती गडहिंग्लजला पोहोचली पाहिजे, जयसिंगपूरला पोहोचली पाहिजे फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर आज आता या वर्धापन दिनानिमित्त लोकमतचा वर्धापन दिन सुरू आहे सध्या. ब्रँड कोल्हापुरी हा मी आज शब्द घेतला ब्रँड. जसं हुपरीमध्ये चांदी ही जशी ब्रँड आहे हुपरी गाव जसं कोल्हापूरचं ब्रँड आहे हे छापलंय बरं का मी. हुपरी ब्रँड हा शब्द हुपरीसाठी छापलाय. तर इथलं चांगलं महाराष्ट्रामध्ये देशभर पोहोचलं पाहिजे हा माझा प्रयत्न असतो. इथली एखादी वाईट घटना इथल्या फक्त कोल्हापूर पण येऊ दे पण कोल्हापुरातली चांगली बातमी अरे असं कोल्हापूर असं घडतंय का, कोल्हापूरात असं होतंय का, हुपरीची लोक इतकी चांगली आहेत का, ही चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे प्रत्येक बातमी पूर्ण एडिशनला यावी हा जो प्रयत्न आहे ना त्याच्यातून 2-4 तुम्ही म्हटल्यासारखं कमी जास्त होत असेल पण ह्याच्या मागची भावना आमची खूप चांगली आहे. नाही आपण वैयक्तिक नंतर तो बोलू पत्रकार तर आपण बोलू असं मला वाटतं. पत्रकार तर बोलू जनरल पत्रकार. नाही तसं असलं असतं एवढं मी ठामपणे तुमच्यासमोर असं एवढं बोलू शकलो नसतं मी. नाही नाही हम्म. 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 हम्म.
तुम्ही हा जो प्रश्न विचारला हा मुद्दा आम्हाला 20 वर्षापूर्वी आमच्या लक्षात आला होता. 20 वर्षापूर्वी, तेव्हा नंतर आम्ही 20 वर्षापासून आम्ही काम करतोय. लोकमतच्या ते दरवर्षी संस्काराचे मोती म्हणून एक सदर असतं बघा. यावर्षी माझी आई म्हणून सदर असतं, माझे गुरु म्हणून सदर असतं. लहान मुलांनी ते वाचावं, संस्कार चांगले, आणि त्याच्यातून त्यांना ते प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कुपन बनवून राहिलं तर त्यांना गिफ्ट दिलं जातं. ह्याच्यामध्ये पेपर वाढवणं हा आमचा उद्देश नाहीये, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात नंबर 1 लोकमत आहे. लोकमत हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, ब्रँड आहे. पेपर वाढवण्यापेक्षा नवीन वाचक जोडणं, नवीन जे पुढची पिढी आहे लहान मुलांना वाचनाची सवय लावणं, ही 20 वर्षापासून आम्ही काम करतो आणि त्याच्यात यशस्वी झालोय. तुम्ही सांगता ना ते इंग्रजी मीडियानं 10%, 20%, 30% असेल, पण अजूनही घराघरामध्ये मराठी वाचली जाते, बोलली जाते, ऐकली जाते, आणि मराठीवर प्रेम करण्याचं प्रमाण प्रचंड आहे. पण त्या बोला. हम्म. 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 मी सांगितलं ना तुम्हाला, मी एखादी बातमी लोकांपर्यंत पोहोचण्याचा 1000 पटीनं वेग येतो सोशल मीडियाचा. तुमच्याकडे जर मोबाईल आली आणि तुम्ही 10 ग्रुपवर जर टाकली, गुणिले 250 गुणिले 10, 2500, 3 सेकंदात 2,500 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय. 2,500 लोकांना किंवा 2,500 लोकांना सांगायला तुम्हाला 10-20 दिवस लागतील. 3 सेकंदात तुम्ही पोहोचता. हा स्पीड जो आहे ना, स्पीड आहे, विश्वासार्हता नाहीये. किती म्हणजे माझ्या मोबाईलवर काय काही ना, जोपर्यंत पेपरला छापून येत नाही तोपर्यंत लोक विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. ही वृत्तपत्र, आणि त्यातल्या भारतीय आणि मराठीवर का महाराष्ट्रातल्या वृत्तपत्राची विश्वासार्हता वाढत चालली आहे, आणि आमची जबाबदारी वाढत चालली आहे. जे दिन आम्ही ते सत्यच दिलं पाहिजे, आणि जे दिन ते सत्यच आहे याच्यावर आम्ही ठाम असलं पाहिजे, आणि वाचकांसुद्धा तो विश्वास वाढत चाललाय. जबाबदारी खूप वाढत चालली आहे. उलट आम्ही अजून खूप गंभीर होत चाललो. पूर्वीच्या काळी काही ऐकलं, कोणी सांगितलं द्यायचं, आता आम्ही बिलकुल करत नाही तसं. विश्वासार्हता खूप महत्वाची, क्रेडिबिलिटी, ती जपतो आम्ही. नेक्स्ट. हम्म. हम्म. नाही. महाराष्ट्रातल्या मराठी वृत्तपत्राचा मी माझा लोकमतचा अनुभव सांगतो. खूप वरचेवर वाढत चाललंय. परदेशामध्ये डाऊन आहे, डाऊन आहे, डाऊन आहे, खूप डाऊन आहे. जवळपास बहुतांश वृत्तपत्र सगळे आता ऑनलाईन गेलेत, आणि तिथं त्यांनी किमती एवढ्या ठेवल्यात. माझं 10 अंकाचं असं वृत्तपत्र खपू दे, त्याची किमती 100-200 रुपये ठेवल्यात. आज आहे आम्ही लॉसमध्ये, तोट्यामध्ये, अंकाची किंमत कमी ठेवतोय, पण तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण आपली वाचकांची किंवा महाराष्ट्रातल्या जे पेईंग कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीनं आम्ही अंकाची किंमत वाढवत नाहीये. त्याच्या मागचं कारण तेच आहे. हा तसं नाही बरं का. हा, तुम्ही जे म्हणता ना तरुण वर्ग वाचत नाही, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी आता कोल्हापुरामध्ये तर लगावबत्ती, दर रविवारी माझं लगावबत्ती म्हणे कॉलम असतं. आजपर्यंत जो जुनं तुम्हाला 30-40 वर्षापासून उदाहरण सांगितलं, संपादकांचं जे कॉलम असतं ना, असे जड मोठे मोठे शब्द घेऊन, गंभीर विषय घेऊन, डोक्यावर जाणारा असं जे असतं, तो ढाचा मी माझ्या कॉलम मध्ये पूर्णपणे बदलला. मी माझी वेगळी भाषा शैली ठेवली, थोडीशी खुसखुशीत, थोडीशी चुरचुरीत, थोडीशी सटायर, थोडी चिमटे काढणारी, थोडी गुदगुल्या करणारी, लोकांना हसवणारी. पण लोकांच्या हसवत हसवत राजकीय लोकांचे जे स्टेजवर एकत्र बसले असतात, पण पडद्यामागे प्रत्यक्षात ही नेते मंडळी कशी वागतात त्याच्यावर भाष्य करणारी, सत्य, पडद्यामागचं घडामोडी, बातमी मागची बातमी, हा माझ्या कॉलमचा जो बेस आहे, आत्मा आहे. बातमी मागची बातमी त्या कॉलम मधल्या लोकांसमोर आणायचं आहे. तो जो प्रयोग मी याच्यापूर्वी सातारामध्ये करत होतो, सोलापूरमध्ये करत होतो. तर मला एका तरुणाचा मला फोन आला, मेसेज आला तुम्ही की दर रविवारी पहाटे 4:30-5 ला मी तुमच्या कॉलमचा चाहता आहे लगावबत्तीचा. दर रविवार आले की रात्री मी 4:30-5 ला उठतो आणि मोबाईल उघडतो, ई पेपर पडलाय का बघतो तुमचा. पूर्वी आम्ही 2-3 ला टाकत होतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आले, त्यामुळे आम्ही आता अलीकडे वेळ वाढवली, 4:30-5 ला केलं. ते आले, ओपन ई पेपर, तुमचा ताजा पेपर पडला
मी तिथं त्या पानावर जातो, तुमचा मी कॉलम वाचतो लोकमतचा, आणि ते इतकं हसू लागतो. ते आजूबाजूचे आई वडील किंवा माझे घरचे कोण उठू नये म्हणून मी अंगावर ते ब्लँकेट घेतो आणि ब्लँकेटमध्ये आतल्यात हसतो आणि पटपट मी सगळ्याला पाठवतो. सगळ्यात अगोदर मी वाचलोय आणि आता तुम्ही वाचा, मी सगळ्याला ब्रॉडकास्ट ग्रुपवर फॉरवर्ड करतो. हा एखादा जेव्हा तरुण सांगतो तेव्हा लक्षात येते की प्रिंट मीडिया ना भवितव्य खूप चांगलं आहे, अजून सुद्धा खूप चांगलं आहे. अजून कोणाला? हम्म 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 बर ठीक ठीक खूप चांगला प्रश्न विचारला. तुम्ही पत्रकार येते का? नाही ना? हा. याच्यावर एवढं आम्ही सध्या काम करतोय. आजकाल काय झालंय, आम्ही सगळ्यात जास्त पत्रकाराला टेन्शन काय असतं? अब्रू नुकसानाच्या केसेस, अब्रू नुकसानाचे दावे. आणि आजकाल अब्रू गुन्हेगार मंडळींना, गुंडांना, अशा लोकांनाच खूप खूप चाड आहे त्याची. ज्याची खरंच बदनामी झाली असते, तो कधी काय बोलत नाही, तो सहन करतोय. पण ज्यांना अब्रू नाही असे लोकच आजकाल दावे ठोकतायत. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये आम्ही आता बातमीदारीमध्ये कशी बदल करतोय, वेळ लागल टीमला, आम्ही कसं सांगतोय. एखाद्या भावाने भावाचा जर खून केला, माझं झालं त्याच्यात अनुभवातून आम्ही गेलो. आता भावाने भावाचा खून केला असं आम्ही म्हणू शकत नाही. भावाचा खून केला, हिडीमध्ये येऊ दे, बातमीमध्ये भावानं भावाचा खून केल्या प्रकरणी भावाला अटक करण्यात आली. त्यांनी खून केल्याचं अजून सिद्ध झालं नाहीये. जज मॅडम येत आहेत, त्यांनी अजून त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. त्यामुळं हे जर निर्दोष सुटल्यानंतर आमच्या पुन्हा नोटीस पाठवतात आम्हाला. तुम्ही जेव्हा खून केला असं तुम्ही छापलंय, सिद्ध झालाय का? तुम्ही कसं काय म्हणता? ही भाषा आता बदलतो आम्ही. वेळ लागेल थोडंसं, जरा थोडंसं बदल. हे जे मागचा जो विषय आहे ना, बदलती पत्रकारिता, हा त्या पूर्वीच्या काळी नाही जरी केला, छापलं तरी कोण काय बोलत नव्हतं. आता करून सरून आमच्यात केसेस करताय. खूप अवघड झालंय. खूप शब्द जपून वापरायचे म्हणतात ना, तो याचाच भाग आहे. त्यामुळे अजून सुदृढ होत चालली आहे पत्रकारिता. पत्रकारितेसमोर खूप असे चॅलेंज आहेत वेगवेगळे. खूप हे सगळे चॅलेंज स्वीकारून आपल्याला पुढे जायचंय. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं ना, आपला जो पत्रकाराचा जो आत्मा लेखणीचाच आहे. मी माझ्या बाबतीत सांगतो, मी नवीन जो पत्रकार कोण येतो, आजकाल पत्रकार येण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. मी त्याला एक आधी सांगतो, ही माझी आई आहे. आईचं पावित्र्य हे जपणं आपलं काम आहे. हे पावित्र्य जर जो पण आपण जपू, तोपर्यंत पत्रकारिता विश्वासात राहणार आहे. आणि प्रिंट मीडिया, पेपर असंच मोठ्या मोठ्या पद्धतीनं वाढत जाणार, लोकांचा विश्वास असंच राहणार आहे. नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय. धन्यवाद सर. आपण पत्रकारितेच्या